नमस्कार मित्रांनो, शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आरोग्यविषयक जनजागृती करत असतो आणि विविध विषयाला धरून आपण व्हिडिओ बनवत असतो। आजचा हा विषय आहे, एखाद्याचं आजपर्यंत चर्चा केली आपण की वजन कमी करणं हे विषय आपण हाताळले। तसंच एखाद्याचं वजन वाढत नाही, कितीही केलं तरी त्याचं उंचीच्या प्रमाणात वजन होत नाही। उंची 170 सेंटीमीटर असते, 177 सेंटीमीटर असते, 165 सेंटीमीटर असते, वजन कुठंतरी 55, 52, 59, 58 इथं 60, 61 ह्याला अडकलेलं असतं। तर अशा लोकांचं वजन का वाढत नाही, तर ह्याची कारणमीमांसा आणि ह्याच्यावरचे उपाय हे आपण त्या ठिकाणी आज बोलणार आहे। तर मी श्रीकांत राणे वेलनेस कोच जेजुरी या ठिकाणी आपलं शिवात्मा हेल्थ केअर म्हणून वेलनेस सेंटर आहे आणि येथून आपण आरोग्यविषयक सेवा सुविधा लोकांना पुरवतो। दर गुरुवारी आणि गुरुवारी नाही झालं तर शुक्रवारी आपला व्हिडिओ रिलीज होतो आणि आपल्याला अशाच आरोग्यविषयक विविध बाबी समजून घ्यायच्या असतील तर आपण माझा चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करू शकता। चला आजच्या विषयाला आपण सुरुवात करू। वजन एखाद्याचं का वाढत नाही, वजन न वाढण्याची कारणं काय आणि त्याच्यावर उपाय काय। तर सर्वात महत्त्वाचं वजन न वाढण्याचं कारण हे आहे की अयोग्य आहार। त्या व्यक्तीचा अयोग्य आहार याला कारणीभूत आहे। पुरेशा प्रमाणात कॅलरीज, प्रथिने आणि फॅट त्याच्या शरीरात जात नाही, त्यामुळं त्याचं वजन त्या ठिकाणी वाढत नाही। दुसरी गोष्ट आहे उच्च मेटाबॉलिझम, ज्याला आपण चयापचय प्रक्रिया म्हणतो। उच्च मेटाबॉलिझममध्ये होतं काय की कॅलरीज तुमच्या लवकर बर्न होतात, ऊर्जा तयार होऊन शरीरामध्ये जे तुम्ही अन्न त्या ठिकाणी खाता त्याचं पचन होऊन त्याची ऊर्जा होऊन ती वापरली जाते। आणि उच्च रेस्टिंग मेटाबॉलिझम आपण ज्याला म्हणतो, चयापचय प्रक्रियेचा उष्मांक ज्याला म्हणतो, तो जर जास्त असेल तरीही त्या लोकांचं वजन वाढत नाही। पुढचा विषय आहे थायरॉईड। थायरॉईड हा एक आजार आहे, त्यामध्ये हायपर थायरॉईड ह्या प्रकारामध्ये तुमच्या चयापचय प्रक्रियेचा दर जास्त असला का तुम्हाला जे काय खातं आहे ते अंगी लागत नाही आणि तुमचं वजन त्या ठिकाणी पटापटा कमी होतं किंवा आहे तर स्थिर होतं। तर हा एक विषय आहे, थायरॉईड त्या ठिकाणी असू शकतो, हायपर थायरॉईड। दुसरा विषय आहे मानसिक ताणतणाव। मानसिक ताणतणावामुळेही बऱ्याचशा लोकांचं वजन वाढत नाही। प्रत्येक ठिकाणी घाई गडबड, सकारात्मकता नसते, शांतता नसते, खाण्यापिण्यावर लक्ष नसतं आणि एक अनामिक काळजी करत राहायचं तर ताणतणाव, डिप्रेशनमुळं भूक कमी लागते आणि भूक कमी लागल्यानंतरही आपलं जेवण त्या ठिकाणी जात नाही। दुसरं विषय आहे शारीरिक मेहनत। जर आपली शारीरिक मेहनत जास्त आहे आणि आपला पूरक आहार कमी आहे, एक्झर्शन खूप होतं आहे आणि आहार त्या ठिकाणी प्रॉपर मिळत नाही, तरीसुद्धा आपलं वजन त्या ठिकाणी वाढत नाही। त्याच्या पुढचा मुद्दा आहे अनुवंशिकता। अनुवंशिकता म्हणजे जर एखाद्याची शरीरयष्टी आईवडिलांप्रमाणे असेल तर त्याचंही वजन त्या ठिकाणी लॉक होतं आणि त्या व्यक्तीचं वजन वाढत नाही। ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपलं वजन हे लॉक झालेलं असतं। त्याच्या पुढचे 2-3 विषय मी सांगतो की लहानपणापासून चहा पिण्याची पद्धत। चहामध्ये असलेलं निकोटीन ही तुमची भूक जी आहे त्या भूकच मारतं। तुम्ही जर जेवणाच्या वेळेस जर चहा पिला तर तुमच्या 1-2 भाकरीची भूक त्या ठिकाणी नष्ट होते। त्यामुळं चहा हे वयस्कर लोकांचं, ज्यांचं बसून काम आहे आणि दिवस जात नाही अशा लोकांनी प्यायचा आहे, दिवस घालवायचा आहे। का तर अतिरिक्त त्यांनी खाणं झालं तर त्यांना ते पचत नाही। वयस्कर लोक म्हणजे 65-70च्या पुढची, जे 20, 22, 25, 30, 35 हे जे यंग लोक आहेत त्यांनी चहा पूर्णपणे टाळा। चहाने त्रास होतो, चयापचय प्रक्रिया तुमची डिस्टर्ब होते, तुमचं भूक कमी होते, पांढऱ्या पेशींना प्रॉपर ऊर्जा मिळत नाही। भूक लागल्यानंतर चहा खाणं, बेकरी प्रॉडक्ट खाणं, मसालेदार खाणं, स्ट्रीट फूड खाणं, जसे की हे मिसळ, बेळपुरी वगैरे, हे जे समोसा वगैरे हे जे आहे हे ह्याचा काही उपयोग होत नाही। ह्यामुळं तुमच्या शरीराला प्रॉपर प्रथिने मिळत नाही आणि फॅट मिळत नाही, कॅलरीज मिळत नाही, त्यामुळं तुमचं वजन वाढत नाही। जास्त गोड खाण्याचं प्रमाण, लहानपणापासून जर एखादं बाळ 6 वर्षाचं 7 वर्षाचं मुलगा जर गोड खातोय, अगदी मुठभर त्यांनी साखर गोड खाणं त्याला चालूच आहे, तर त्याचं कुठंतरी पोट आत गेलेलं असतं। आम्ही पाहतोय व्हिसरल फॅट काही लोकांचे 0 येतोय, 0 व्हिसरल फॅट जे पोटाभोवतालची चरबी आहे 0, म्हणजे काय कुठंच काय नाही। असले लोकांचं वजन का वाढत नाही तर गोड खाऊन त्यांना आतड्याची चयापचय प्रक्रियेचा पूर्ण सत्यानाश झालेला असतो। कुठलंही त्यांनी पौष्टिक खाणं खाल्लेलं नसते। चहा पिणे, गोड खाणे, जास्त गोड खाणे, साखर खाणे,
गुलाबजाम खाणे, पाक वगैरे डायरेक्ट पिणे असल्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या असतात. तर गोड खाणे आणि चहा पिणे या 2 गोष्टीमुळे तुमचं वजन वाढत नाही. तर आता आपण हे जे उपाय शोधू की आपल्याला आता वजन वाढवायचं आहे तर काय करता येईल. तर वजन वाढवायचं असेल तर आपण कॅलरीयुक्त आहार घेतला पाहिजे. कॅलरीयुक्त आहार त्यामध्ये तुमचं जेवण जेवढं आहे त्याच्यापेक्षा 300 ते 500 जास्त कॅलरीज आपण घेतल्या पाहिजे. तर कॅलरीज साधारणतः सर्वसामान्य माणसाला आपल्याकडे इथं तक्ता आहे. साधारणतः आपलं वय जे 19 ते 30 असेल आणि आपण तर त्यामध्ये जास्त कष्ट किंवा अतिसक्रिय असताल तर 3000 कॅलरीज तुम्हाला दिवसाला पाहिजेत. तुमचं जर मध्यम कष्ट करणारे असाल तर 2600 ते 2800 कॅलरीज पाहिजेत. आणि पुढचा विषय की अजिबातच कष्ट करत नाही, सर्वसामान्य बैठिकाम आहेत, तर ह्यांनी 2400 ते 2600 कॅलरी तुमच्या दिवसाला ठीक आहे. जर ज्याचं एखाद्याचं वजन वाढत नाही तर त्यांनी ह्याच्यापेक्षा 300 ते 500 कॅलरीज जास्त घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर पुढचा आहे प्रथिनयुक्त आहार घ्या. म्हणजे काय, अंडी, पनीर आणि दूध, तूप याचा आहारात तुम्ही समावेश वाढवा. चिकन, डाळी, मासे, चीज आणि तूप हा प्रथिनयुक्त आहार तुम्ही घेतला पाहिजे. तसेच तुम्ही अक्रोड, शेंगदाणे, बदाम हे जे आपलं जे आहे ड्रायफ्रूट ज्याला म्हणतो आपण सुकामेवा, तर हेही तुम्ही वजन वाढवणाऱ्या लोकांनी खाल्लं पाहिजे. विशिष्ट व्यायाम, पुरेशी झोप ही खूप महत्त्वाची आहे. आपली व्यस्त जीवनशैली, खाण्यापिण्याकडे लक्ष आपण देत नाही आणि चहा पिऊन पिऊन लहान वयात तुमची पचनशक्ती पूर्ण वीक झालेली असते, डिस्टर्ब झालेली असते. त्यामुळं तुमचं वजन कसल्याही पद्धतीत वाढत नाही. त्यामुळं तुम्ही आपल्या आरोग्याकडं त्या ठिकाणी वेळेच लक्ष द्या. आपल्याकडं वजन वाढवण्यासंदर्भात 2 केसेस तर एका व्यक्तीचं वजन आपण 3 किलो वाढवण्यात यशस्वी झालो आहे. 45चं 47.8 म्हणजे समथिंग 48वर तो आला आहे. प्रोटीन आपण देतो आहे, डायनोशेक पुढच्या महिन्यात प्रोटीन आणि त्याला फरक पडतो आहे. भविष्यात त्याला आपण आता रिब्यूल्ड स्ट्रेंथ देतो आहे. तर आपल्याकडं ह्या सगळ्या गोष्टींवर प्रॉपर आपण त्याला 3 महिन्याचा कोर्स आहे आणि त्यामधून त्याचं वजन वाढवण्या, उंचीच्या प्रमाणात वजन करण्यासंदर्भात आपलं शिवात्म हेल्थकेअर आपल्याला त्या ठिकाणी नक्की मदत करेल. जर आपल्याला त्या ठिकाणी या आरोग्यविषयक सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. चला, आजचा विषय आपल्याला समजला असेल. ज्यांचं वजन वाढत नसेल त्यांचं कारणं काय आणि उपाय काय ह्या दोन्ही गोष्टी आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत. जास्तीत जास्त लोकांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आरोग्य टिप्स मिळवा. चला, जय हिंद, जय शिवराय, धन्यवाद.